नमस्कार मित्रो, माझ्या कायदे भान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की जर कुळाची जमीन असेल, 2-3 भावंड असतील, त्यापैकी एकाच भावंडाचं नाव कुळाच्या जमिनीवर लागलं असेल, या केसमध्ये उरलेल्या भावांचा हक्क काय, अधिकार काय, या संदर्भाने कायदेशीर तरतूद काय आहे आणि एक जजमेंट आपण बघूया। तर मित्रो, कुळाची जमीन म्हणजे काय? एखाद्या जमिनीमध्ये तुमचे पूर्वज कुळ म्हणून कसत असतील, 1 एप्रिल 1957 या दिवशी तुमच्या पूर्वजाचं नाव कुळ म्हणून एखाद्या 7/12 असेल, तर कुळ कायद्याप्रमाणे तुमचे पूर्वज त्या दिवशी ऑटोमॅटिक मालक बनले, डीम्ड परचेजर बनले, म्हणजे तुमच्याकडे मालकी हक्क आलं। पण राहिलं काय? राहिलं एवढंच की प्रक्रिया करायचं राहिलं। म्हणजे काय राहिलं? 32 गचं अर्ज देणे, 32 गची अर्जान्वये पूर्ण प्रक्रिया करणे, त्याची जी काही किंमत आहे काढणे, ती किंमत तहसीलदाराकडे भरणे, तो जो ओरिजिनल मालक आहे ज्याचं मालकी हक्क नष्ट करतो त्याला नोटीस पाठवून त्याला ती किंमत देणे, हे सगळं करून 32 मतं प्रमाणपत्र देणे, हे सगळं म्हणजे कुळाने आपल्या नावे ती जमीन करून घेण्याची प्रक्रिया आहे। पण प्रक्रियानंतर मालकी हक्क आधी, मालकी हक्क 1 एप्रिल 1957 रोजीच आलं आहे आणि प्रक्रियानंतर तुम्ही करू शकता। नॉर्मली काय होतं, आधी तुम्ही प्रक्रिया करता, खरेदी खत करता, इंडेक्स टू करता, तुमच्या नावे करता, त्याच्यानंतर तुमच्या नावे जमीन येते। कुळ कायद्यामध्ये उलट आहे, आधी मालकी हक्क येतो, नंतर प्रक्रिया, असं त्याचं गणित आहे। तर 1 एप्रिल 1957 रोजी तुमचे पूर्वज एखाद्या जमिनीवर 7/12 कुळ म्हणून राबत असतील तर ते ऑलरेडी मालक बनले, प्रक्रियानंतर करायचं। आता या चक्करमध्ये काय झालं आहे की बऱ्याच लोकांनी आपल्या जमिनी कुळ म्हणून 7/12 त्यांचं नाव असूनही त्यांनी ही प्रक्रिया केली नाही, मालक सदरी त्यांचं नाव आलं नाही, आणि हळूहळू ते जे मूळ कुळ आहे, तुमचे पूर्वज आहे, ते मयत झाल्यानंतर त्यांची जी मुलं आहेत, 2-4 मुलं, या भावंडापैकी जो हुशार भाऊ आहे, गावात राहतो तो भाऊ, यांनी स्वतः एकट्याचंच नाव कुळ म्हणून लावून घेतलं वडिलांच्या मयत झाल्यानंतर, निधनानंतर। उरलेली भाऊ दुसरीकडे राहत असल्यामुळे यांनी लावलेलं नाही। म्हणजे काय झालं, कुळाची जमीन आहे, 2-4 भावंडापैकी एका भावाने 32 मतं प्रमाणपत्र करून घेतलं, आपल्या नावे जमीन केली। या केसमध्ये उरलेली जी भावंड आहे त्यांचं काय, त्यांचा अधिकार काय? तर कुळ कायद्याप्रमाणे जरी एका भावाचं नाव कुळ म्हणून लागलं असलं तरी उरलेल्या सगळ्या भावांचं त्या जमिनीमध्ये समान हक्क असतो। उरलेल्या भावांचं कुळ कायद्याच्या जमिनीत नाव आलं नाही तरी त्यांचा अधिकार असतो। 7/12 उरलेल्या भावंडाचं नाव नाही दिसलं तरी उरलेली भावंड तिथे हक्क आणि अधिकार प्राप्त करून असतात। ज्याचं नाव कुळ कायद्याच्या जमिनीवर 7/12 लागलं, फक्त त्याच्याकडे ताबा आहे असं असलं तरी कायदा हे म्हणतो की उर्वरित भावांचा सुद्धा त्या जमिनीवर ताबा आहे असं कायदा म्हणतो। थोडक्यात, जर तुमची पूर्वजांची जमीन आहे आणि तुमचे काका किंवा अजून कोणी एकट्याच्या नावे जमीन करून ताबा घेऊन बसले असतील तर अजिबात घाबरायचं कारण नाही। जरी एकट्याचं नाव 7/12 आलं असेल, जरी एकट्याकडे ताबा असेल, तरी कुळ कायदा असं म्हणतो की एकट्याकडे असलं तरी सगळ्यांकडे ताबा आहे असं कुळ कायदा म्हणतो। एकट्याचं नाव जरी 7/12 लागलं तरी सगळ्यांचा हक्क, अधिकार, वहिवाट आहे असं कुळ कायदा म्हणतो। एका वाक्यात, कुळाची जमीन आहे, तुमच्या काकांनी, चुलत्यांनी, मोठ्या काकांनी हडपलेली असेल तरी अजिबात घाबरायचं कारण नाही, तुमचा हक्क अबाधित आहे। जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल तुम्ही तुमचे पूर्वजांचे कागदपत्र दाखवून तुमचा हिस्सा तिथे घेऊ शकता, 7/12 सदरी तुमचं नाव आणू शकता, अशी तरतूद आहे। बरं, हे जे मी तुम्हाला सगळं सांगतो हे जर कुळ कायद्यात आहे तर या संदर्भाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे। हे जे तुमच्या स्क्रीनवर आता जजमेंट दिसतं आहे, याचं तुम्ही व्यवस्थित प्रिंट घेऊन ठेवा, हे जजमेंटचं नाव लिहून ठेवा। या जजमेंटमध्ये आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं की 2-4 भावंडापैकी एका भावंडाचं नाव 7/12 कुळ म्हणून लागला असेल तरी इतर सगळ्या भावंडाचा कुळ म्हणून अधिकार राहतो, सगळ्यांचा ताबा राहतो, अशा प्रकारचं हे जजमेंट आहे। त्याच्यामुळे तुमच्यासोबत असं काही झालं असेल तर हे जजमेंट वापरा आणि तुमचं नाव जरी 7/12 नसलं तरी तुम्ही योग्य त्या फोरमकडे जाऊन तुमचं नाव 7/12 घालू शकता आणि तुमचा हक्क, अधिकार प्राप्त करू शकता। या संदर्भाने ही होती कायदेशीर माहिती आणि एक जजमेंट। तर मित्र, तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन। कायद्याचं ज्ञान वळवण्यासाठी कायदेभान पाहत राहा आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। व्हॉट्सॲपवर जा, नाव, गाव, जिल्हा, केसची माहिती लिहून पाठवा। तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर सल्ला देऊ। बाय।